सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या निर्मात्या आणि रक्षणकर्त्या पित्या तुझी स्तुती हो. आलो आहे तुझ्या सानिध्या समया, तुला स्तवाया स्तवाया, तुला स्तवाया स्तवाया. आमच्या हृदयामध्ये तुझे वचन आम्हास दे, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. मागील सर्व दिवसात प्रभूची कृपा किती अद्भुत अद्भुत होती. येणाऱ्या दिवसातही मार्गदर्शन तू करणार. येशू तुझी स्तुती हो, स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचन आम्हास दे, वचन प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आज्ञाचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो. सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचन आम्हास दे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचने. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 1 ते 8. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांस सलाम. आजच्या मननाकरता निवडलेला शास्त्रभाग प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय 1 ते 8 ही वचने वाचलेली आहोत. या ठिकाणी लंगड्या भिकाऱ्याविषयी आपण ऐकतो. पेत्र व योहान हे मंदिरात जात असता असे पाहून त्या भिकाऱ्याने त्यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याच वेळेस त्याचा हात धरून त्याने त्याला उठविले.
तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तात्काळ बळ आले. येशू ख्रिस्ताच्या नावात सामर्थ्य आहे. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताचे नाव आहे. सोन्या रुपयाहून अधिक मौल्यवान येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आज अनेक लोक जे दुःखात आहेत, कष्टात आहेत, त्या प्रत्येकाला येशू ख्रिस्ताचं नाव आम्ही सांगायला पाहिजे. कारण आमच्याकडे ते नाव आहे जे सर्व नावाहून थोर नाव आहे आणि त्या नावामध्ये सर्व काही आहे. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस पेत्राने त्या लंगडा भिकाऱ्यास सांगितले की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चालू लाग, आणि तात्काळ त्याच्या पावलात व घोट्यात बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. येशू ख्रिस्त महान आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जे आम्हाला मिळालेले आहे ते नाव जर इतरांना आम्ही सांगू किंवा त्या नावात जे काय मी मागू ते परमेश्वर पूर्ण करणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्राकडे काही नव्हतं. आज अनेक लोक निर्बल आहेत, हताश आहेत, काहीतरी मिळण्याची अपेक्षा करतायत. परंतु येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व काही आहे. तो सर्व काही देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जे नाव तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे ते नाव जर आम्ही सांगू, त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो नाव तारण देणारं नाव आहे. तो नाव चंगाई देणारं नाव, तो नाव उद्धार देणार आहे. जो कोणी त्या नावामध्ये जे काही मागेल परमेश्वर त्याला देईल. आणि या ठिकाणी मी पाहतो की तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. देव बाप करो, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय प्रभू. तुला धन्यवाद देतोय प्रभू. तू खरोखर महान आहेस. परमेश्वर बाप्पा, एक भिकारी ज्या अपेक्षेने आशा लावून प्रभू तुझ्या लोकाकडे त्यांनी पाहिलं, आणि परमेश्वर बाप्पा जे त्याला हवं होतं त्याला ते प्राप्त झालं. आज अनेक लोक आहेत जे निर्बल आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत आणि अनेक आशेने पाहत आहेत प्रभू. पण ज्या वेळेस तुझं नाव त्यांना प्राप्त होईल, तुझ्या नावामध्ये परमेश्वर बाप्पा त्यांना सामर्थ्य प्राप्त होईल, तर ते तुझं गौरव करतील, तुझी स्तुती करतील. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतोय प्रत्येक जे तुझ्याकडे धाव घेत आहेत, तुझ्याकडे आशा लावलेले आहेत, जे निर्बल आहेत, अशा प्रत्येकांना तू बल दे, शक्ती दे, सामर्थ दे, चंगाई दे आणि त्यांचा उद्धार कर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याकडे प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. वचन जे प्रकाश मार्गावर पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आज्ञाचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो, सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.